राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि राम हरि जय राम हरे राम राम हरे राम जय राम कृष्ण हरे राम जय राम जय राम जय राम कमीत कमी झालं बस बरोबर बस रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा चौथा संप्रदायाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा
मध्ये आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमाने विवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमाने सर्व सुखाचे आगर बाप रखुमाने विवा सुखाचे बाप रखुमाने सर्व सुखाचे आगर बाप रखुमाने विवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमाने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरे राम कृष्ण हरी जय राम हरे राम कृष्ण हरी जय राम हरे राम कृष्ण जय हरे राम राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरि हरे राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरे जय राम कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या मने हरी विकिता गोरस घ्या मने हरी विकिता गोरस घ्या मने हरी कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या मने विकिता गोरस घ्या मने हरी विकिता गोरस घ्या मने कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या मने हरी विकिता गोरस घ्या मने हरी विकिता गोरस घ्या मने हरी कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या मने हरी विकिता गोरस घ्या मने हरी विकिता गोरस घ्या मने हरी देखला डोळा बैसला मनी देखला डोळा बैसला देखला डोळा बैसला मनी देखला डोळा बैसला मनी देखला डोळा बैसला मनी तोची मदनी आचारी तोची मदनी उच्चारी तोची मदनी उच्चारी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी फुले याचा विसर मोळा गोविंद काळा गवकी गोविंद काळा कव तुके गोविंद काळा कव तुके आपल्याचा विसर मोहळा गोविंद कळा कवतुकी गोविंद कळा कवतुकी गोविंद कळा कवतुकी देखिला डोळा बैसला म्हणे डोळा बैसला देखिला डोळा बैसला देखिला डोळा बैसला म्हणे तोची मदनी उच्चारी तोची मदनी उच्चारी तोची मदनी उच्चारी देखला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी मरे हासी जन नये कान तई ठाई नये कान तई ठाई नये कान तई ठाई मने हाती नाही कान तई ठाई नाही कान तई ठाई नाही कान तई ठाई मरे हासी जन नाही कान तई ठाई नाही कान तई ठाई नाही कान तई ठाई मने हाती नाही कान तई ठाई नाही कान तई ठाई नाही
नाही कान देता देखिला डोळा बैसला मनी डोळा बैसला देखिला डोळा बैसला देखिला डोळा बैसला मनी तोची मदनी उच्चारी तोची मदनी उच्चारी डोळा बैसला मनी तोची मदनी उच्चारी तोची मदनी उच्चारी तोची मदनी उच्चारी कोणी की भुलली नारी कोणी की भुलली नारी कोणी की भुलली नारी कोणी की भुलली नारी कोणी विकिता गोरस घ्या मनेहारी विकिता गोरस घ्या मनेहारी विकिता गोरस घ्या मनेहारी विकिता गोरस घ्या मनेहारी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी विकिता गोरस घ्या मनेहारी विकिता गोरस घ्या मनेहारी विकिता गोरस घ्या मनेहारी विकिता गोरस घ्या मनेहारी देखिला डोळा बैसला देखिला डोळा बैसला देखिला डोळा बैसला देखिला डोळा
बैसला मन तो जीवदानी उचारी तो जीवदानी तो जीवदानी उचारी हरी तोची वदनी उचारी तोची वदनी तोची वदनी उचारी तोची वदनी उचारी तुझी वदनी उचारी उचारी सलाम ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जगद्गुरु महाराज की कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे
तोची वदनी उच्चारी आपुलियाचा विसर भोळा आपुलियाचा विसर भोळा गोविंद कडा कवतुके देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी तुका म्हणे हासे जन तुका म्हणे हासे जन नाही कान तये ठाई देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीका यदा तूनिंद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम सरे चरणा संताजी सरे चरणा संताजी सरे चरणा संताजी कृपाधाने कथेचा विश्वास कथेचा विश्वास कृपाधाने कथेचा विश्वास बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचन अति भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली आस्मरण भूय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी भीमाशंकर सामाजिक संस्था निरूळ यांच्या वतीने गेल्या 23 वर्षापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं या वर्षीचं हे 24वे वर्ष आहे. गेल्या 7 दिवसापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची आज सांगता आहे आणि सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते म्हणून आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्य मूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि आपला पारमार्थिक अनुभव प्रतिपादन करणारा असा अभंग आहे. 1917 साली वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना ही आळंदीला झाली. होण्याचे अनेक कारण, त्यापैकी एक कारण असं आहे की जोग महाराज आणि लोकमान्य टिळक हे अत्यंत जवळचे मित्र होते. लोकमान्य टिळकांनी जो स्वातंत्र्य क्रांतीचा लढा त्यावेळेला चालू केला होता त्या स्वातंत्र्य क्रांतीच्या लढ्यामध्ये आपणही असावं असं जोग महाराजांना वाटत होतं. तुम्हाला सांगू का, लोकमान्य टिळकांना जे असं गंध दिसते ना, गंध ते वारकरी गंध आहे. ते जोग महाराजांनी लावायला सांगितलं, असं लावत जा म्हणे, वारकरी गंध आहे. जोग महाराज आणि लोकमान्य ज्यावेळेला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेले आणि दर्शनासाठी गेल्यानंतर बाहेर आल्यानंतर आपण असं उड्या मारतो ना कान धरून, त्यावेळेला जोग महाराजांनी अशी कान धरून उडी मारली. त्यावेळेला लोकमान्यांनी विचारलं, हे कशासाठी उडी मारली तुम्ही कान धरून? त्यावेळेला जोग महाराजांनी सांगितले, खरं सांगू का लोकमान्य, भगवंताच्या समोर जर कान पकडले ना तर आपल्या जगामध्ये कोणीच कान पकडू शकत नाही. कोणाच्या हातामध्ये आपला कान लागू नये असं ज्याला वाटत असेल त्यांनी या ठिकाणी कान धरून उड्या मारल्या पाहिजेत. म्हणजे इतकं त्यांचं जवळचं नातं होतं, हे मला सांगायचं आहे.
स्वातंत्र्य क्रांतीच्या लढ्यामध्ये मलाही सामील व्हायचं आहे अशी जोग महाराजांची इच्छा होती. मला असं वाटतं की त्या काळामध्ये लोकमान्याने त्यांना सांगितलेलं असावं, हे बघा जोग महाराज, स्वातंत्र्य मिळवणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, तो आम्ही मिळवल्याशिवाय राहणारच नाही. स्वातंत्र्य मिळवणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, ते आम्ही मिळवल्याशिवाय राहणारच नाही. स्वातंत्र्य आम्ही या देशाला मिळवून देऊ. स्वातंत्र्य मिळवणं हे आमचं काम राहील आणि त्या स्वातंत्र्याला सांभाळण्याचं काम तुमचं राहील. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि ते स्वातंत्र्य सांभाळण्यासाठी तुम्ही एखादी संस्था निर्माण करा. मला वाटतं हेही एखादं कारण त्यावेळेला असू शकते की ज्यामुळे संस्थेची निर्मिती झाली. संस्थेची निर्मिती होण्यासाठी अनेक कारण आहेत. लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, वैकुंठवासी बंकटस्वामी महाराज यांनी आग्रह केला की आपण संस्था केली पाहिजे. मग कुठं केली पाहिजे? ते इगतपुरीला केली पाहिजे का आळंदीला केली पाहिजे? तर स्वामी महाराजांनी सांगितलंय की आपण माऊलीच्या शेजारी, माऊलीच्या प्रांगणामध्ये, माऊलीच्या सानिध्यामध्ये ही संस्था केली पाहिजे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या आग्रहामुळे त्यावेळेला 1917 साली वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना झाली. महाराज काय गुरु निष्ठा असते. असं म्हणतायत की जोग महाराजांनी स्वामीजीच्या हाती गाथा दिला आणि गाथा देऊन सांगितलं, बंकट, संस्था करायचा विचार करतो ना, त्याच्या अगोदर तुझं काही पाठांतर असलं पाहिजे ना, हा गाथा घे, पाठ करू नये. स्वामींनी तो गाथा घेतला. किती अभंग महाराज त्या गाथ्यात? 4000 अभंग. मला असं वाटते आता 3-3, 4-4 वर्ष, 5-5 वर्ष लागतात गाथा पाठ करण्यासाठी. स्वामींनी तो गाथा अवघा 18 महिन्यामध्ये पाठ करून जोग महाराजांची भेट घेतली. अशी गुरुनिष्ठा स्वामींची असल्यामुळे, वैकुंठवासी लक्ष्मण महाराज इगतपुरीकर यांची असल्यामुळे, वैकुंठवासी मारुती महाराज गुरव यांची असल्यामुळे आणि मामासाहेबासारखा विद्वान शिष्य खऱ्या अर्थाने जोग महाराजांना भेटल्यामुळे ती संस्था सुरू झाली. आजही ती संस्था 107 वर्ष झाले तरी सुद्धा जशाच्या तशी चालू आहे. मला हे सांगायचं आहे की त्याची सुरुवात फ्रूटवालेमधून झाली, हे सांगायचं. विठ्ठला विठ्ठला असं आपलं त्याबद्दलचं योगदान आहे. आज हे सगळे विद्यार्थी, हा जो सगळा मृदंग वाजतो, ह्या ज्या सगळ्या चाली म्हटल्या जात आहेत, ह्या संस्थेने दिलेल्या चाली आहे, हे स्वामी महाराजांनी दिलेल्या चाली आहे. आज हे आम्ही कीर्तन करतो. संस्थेच्या विद्यार्थ्यापैकी अनेक विद्यार्थी असे आहेत की जे 4थी नापास आहेत. मला नाव घ्यायला अभिमान वाटतो आज की वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार हे 4थी नापास होते. 4थी नापास होते. असे कितीतरी विद्यार्थी ज्यांच्या प्रेरणेने हा सप्ताह या ठिकाणी चालतो, त्यांचं शिक्षण सुद्धा मला नाही वाटत की 7वी पेक्षा 10वी पेक्षा जास्त असेल म्हणून. इवाई 7वी, ते पास असतील, आम्ही नापास आहोत. मला असं वाटतं 7वी नापास, 4थी नापास, 5वी नापास. काय बुद्धी असते महाराज या शिक्षणामध्ये, काय बुद्धी तयार होते. आणि असे जर काव्यतीर्थ होत असतील आणि असं जर महाराष्ट्राला एवढं मोठं गाथा मंदिर देत असतील आणि व्याकरणाचार्य होत असतील, वेदांताचार्य होत असतील, एवढे कमी शिकलेले तर हे सगळं करत असतील, तर मला असं वाटतं की बेढा बोलला त्यावेळेला बोललाच, पण आता सुद्धा जोग महाराजांच्या कृपेने 7वी नापास रेडे सुद्धा बोलताय. हा केवढा मोठा चमत्कार. आणि म्हणून हे सगळे उपकार जर कोणाचे असतील तर वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी श्री संत जोग महाराजांचे आहेत. त्या जोग महाराजांची सेवा करण्याची संधी आमच्या नलावडे साहेबांना भेटली. मला असं वाटतं की हे संधी भेटण्याच्या पाठीमागं त्यांच्या वडिलांची पुण्य आहे. आपण सगळ्यांनी त्यांना पाहावे. त्या पुण्याने खऱ्या अर्थाने ही सेवा भेटली. आणि मला असं वाटतं की एखादी संधी भेटली की त्याचं सोनं झालं पाहिजे, संधीचं सोनं. जी संधी नियतीने आपल्या जीवनामध्ये जी दिली असेल ना महाराज, काही संधी प्रयत्नाने भेटत असतात, पण मला असं वाटतं काही संधी प्रारब्धाने भेटत असतात.
मी तर असं म्हणेल की संधी माणसाला भेटत नाही याचं कारण प्रारब्धच आहे. प्रारब्धच आहे. नाही ते ऑटो चालवणारा माणूस मुख्यमंत्री प्रारब्धच आहे. प्रारब्धच. पानपट्टी चालवणारा माणूस पाणी पुरवठा मंत्री प्रारब्धच आहे. प्रारब्धच आहे. नाही आता सगळ्यांची नावं कशाला घ्यायला लावता मला. प्रारब्ध. पण मी असं म्हणेल की प्रारब्धाने जर तुम्हाला मोठं केलं असेल ना दादांनो, तर त्या प्रारब्धाचा विनियोग तुम्ही चांगला करा. भविष्यामध्ये याहीपेक्षा मोठं प्रारब्ध तुमच्या समोर उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. प्रारब्धाने ज्या वेळेला माणूस मोठा होतो, महाराज म्हणतायत अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. एखादी गोष्ट तुम्हाला जर प्राप्त होत असेल तर महाराज म्हणतात प्रारब्धाने होते. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे मान. मला असतं की असं म्हणू नाही का नाही की हे माझे प्रयत्न आहेत. हे माझे प्रयत्न आहेत. नाही नाही, सगळ्या गोष्टी प्रयत्नाने होत नसतात. माऊली म्हणतायत का रोग काही रोगिया, आवडे दारिद्र्य दरिद्रिया, परी भोगण्याची बढिया दृष्टेजेने. कोणाला आवडते दारिद्र्य, कोणाला आवडते रोग, कोणाला आवडते गरिबी, कोणाला आवडते मरण, पण येते ना त्याचं कारण प्रारब्ध आहे. यथा धेनु सहस्रेषु वत्सो गच्छति मातरम, तथा यश कृतांकर्म कर्तारम अनुगच्छति. कर्म आपल्या पाठीमाग लागत असते, त्यालाच प्रारब्ध म्हणून ते भोगायला येते. 1000 गाई असू द्या, 1000 साहेब, त्या 1000 गाईचं बछड सोडा, 1000 गाईचं बछड सोडा, ते बरोबर आपल्याच मायेचा शोध लावते. असंच ना, 1000 गाई असू द्या, त्या गावरान बरं का, त्या नाही तो गावरान गाईचं बछड सोडा तुम्ही, 1000 गाई असू द्या, ते आपल्याच मायेचा जसा शोध घेते. 10 म्हशी असू द्या, तिचं ते टोणग सोडा तुम्ही, ती लाग बसली की म्हणते रॉंग नंबर लागला. आता दुसरी असेल एखाद्या वेळेला आपली माय, असं वाटतंय. असो, त्या पद्धतीने कर्म आपला शोध घेत चालत असते. माझा तो तर म्हणजे विषय नाही, पण रामायणामध्ये सुद्धा असा एक श्लोक आला. लखनजी निषाद राजाला काही गोष्टी समजून सांगत असताना असं म्हणतात, निषादा सुखस्य दुःखस्य नकोपि दाता, परो दधाति ते कुबुद्धिरेषा, अहंकरोमि तिरुथाभिमाना, स्वकर्म सूत्रग्रथितो हि लोका. आपण करतो हा अभिमान धारण करायचा नाही. खऱ्या अर्थाने आपलं कर्म आपल्याकडून ते करून घेते. आपलं प्रारब्ध आहे, प्रारब्धानुसार माणसाला जगावं लागतं. माझा विषय एवढाच आहे. तुम्हाला जर शक्तीचं प्रारब्ध भेटलं असेल, ऐका आता, शक्तीचं प्रारब्ध भेटलं असेल, ती पदाची शक्ती असेल किंवा शारीरिक शक्ती असेल, त्याचा उपयोग दुर्बल माणसाचा सांभाळ करण्यासाठी केला पाहिजे. ऐकले ना? शक्तीचं प्रारब्ध जर तुम्हाला भेटलं असेल ना,
तर दुर्बलाला त्रास देण्यासाठी ते नसलं पाहिजे, दुर्बलाचा सांभाळ करण्यासाठी असलं पाहिजे. तुम्हाला ज्ञानाचं प्रारब्ध भेटलं असेल ना, ज्ञानाचं प्रारब्ध भेटलं असेल ना, तर मला असं वाटतं ते दुसऱ्याची जिरवण्यासाठी नसलं पाहिजे, अज्ञानी माणसाला सज्ञान करण्यासाठी असलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? हे मोबाईल खलश्य साधुर विपरीतमेत ज्ञानाय दानाय च रक्षणाय. आणि सांगू का पुढचं, धनाचं प्रारब्ध असेल ना, धनाचं प्रारब्ध आपलं जरा धनाचं प्रारब्ध चांगलं दिसतं. धनाचं जर प्रारब्ध असेल ना, तर त्याचा उपयोग उन्मत्त होण्यासाठी नाही तर दानासाठी झाला पाहिजे. तुमच्या शक्तीचा उपयोग जर दुर्बल माणसाचं संरक्षण करण्यासाठी होत असेल तर भविष्यात माझा प्रभू तुम्हाला आणखी शक्ती दिल्याशिवाय राहणार नाही. तुमचा ज्ञानाचा उपयोग जर अज्ञानी माणसाला सज्ञान करण्यासाठी होत असेल तर माझे ज्ञानोबार आहे, आणखी पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला जास्त ज्ञानी केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तुमच्या धनाचा उपयोग जर दानासाठी होत असेल ना, तर शपथ घेऊन सांगतो आणखी तुम्हाला भरपूर धन भेटल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. धनाचं प्रारब्ध माझ्या माता भगिनींनो ऐका, धनाचं प्रारब्ध विलासासाठी नसलं पाहिजे, धनाचं प्रारब्ध दानासाठी असलं पाहिजे. आणखी मिळेल तुम्हाला, आणखी मिळेल नाही का. मी एक प्रश्न नेहमी विचारेल, तुमच्याकडे धरण आहे का एखादं? तिकडे आहे ना, जुन्नरला आहे ना, इथं पण आहे ना धरण, आहे ना. हो, धरण कशासाठी बांधतात? पाणी साठवायसाठी. त्याला अशी भिंत बांधतायत ना, भिंत बांधतात. बरं, अशी सलग भिंत बांधतात का त्याला दरवाजा ठेवतात? दरवाजा. भिंत कशासाठी बांधतायत? पाणी अडवायसाठी. दरवाजा कशासाठी ठेवतात? मग पाणी अडवतात कशासाठी? बरं, फार उत्तर मस्त आहे, एकाच वाक्यात द्यायचं आहे. पाणी अडवतात कशासाठी? त्याचं उत्तर आहे साहेब सोडायसाठी. आहे ना, हेच उत्तर आहे ना, का दुसरं काही? पाणी अडवतात कशासाठी? त्याचं उत्तर एकमेव हेच आहे की सोडायसाठी. दुसरं काही उत्तर आहे? पाणी अडवलंही पाहिजे आणि प्रसंगाने पाणी सोडलंही पाहिजे. नाही सोडलं तर काय होईल बरं? धरण फुटून जाईल, धरण फुटून जाईल. विनोदानं सांगेल एखाद्या वेळेला बरं का, धरण फुटेल, ते कुठून फुटेल काय सांगता, फुटेल धरण. त्याग एकोही रक्षणम. त्या श्रीमंतीचं संरक्षण होण्यासाठी जसा दरवाजा महत्वाचा आहे, तसं प्रारब्धाने तुम्हाला जी संपत्ती भेटली ना, त्यालाही एखादा धर्मरूपी दरवाजा ठेवा. संपत्तीचा नाश होणार नाही. दरवाजा जर नाही ठेवला तर एक दिवस धरण फुटल्याशिवाय राहणार नाही. श्रीमंतीचं प्रारब्ध भेटलंय ना, त्याचा विनियोग चांगला होणं महत्वाचं. काहींचं प्रारब्ध प्रापंचिक असते तर काहींचं प्रारब्ध पारमार्थिक असते. लक्षात ठेवा. प्रापंचिक विषय सुद्धा महत्वाचाच आहे, पारमार्थिक विषय सुद्धा महत्वाचाच आहे. पण मला असं वाटतंय प्रपंचामध्येही जगण्यासाठी अनुभवाची गरज आहे, अभंगाच्या दृष्टीने बोलतो, आणि परमार्थामध्ये जगण्यासाठी सुद्धा अनुभवाची गरज आहे. विठ्ठल परमार्थातलं वय हे वर्षाने मापल्या जात नाही महाराज. परमार्थातलं वय दिवसाने मापल्या जात नाही. परमार्थातलं वय अनुभवाने मापल्या जात. परमार्थामध्ये किती दिवसापासून तुम्ही आहात याहीपेक्षा परमार्थातला तुम्हाला अनुभव काय फार महत्वाचा आहे. अनुभव फार महत्वाचा आहे. महाराज म्हणतात तो अनुभव आमच्या जीवनामध्ये आहे. अनुभवी आले अंगा. चांगदेव महाराजांचं वय 1400 वर्षाचं असू द्या आणि माझ्या मुक्ताबाईचं वय 6 वर्षाचं असू द्या. मुक्ताबाईचं वय 6 वर्षाचं आहे, चांगदेव महाराजांचं वय 1400 वर्षाचं आहे. पण 1400 वर्ष जिवंत राहिलेल्या चांगदेव महाराजांना सुद्धा म्हणावं लागलं, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा.
झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, देव म्हणे आजी जन्मालो, देव म्हणे आजी जन्मालो, देव म्हणे आजी जन्मालो, देव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव महाराजांचं वय 1400 वर्षाचं आहे. मुक्ताबाईचं वय 6 वर्षाचं आहे. चांगदेव महाराज म्हणतात, मुक्ताबाई भेटल्यानंतर माझा जन्म झाला. याचा अर्थ असा आहे, चांगदेव महाराज वयाने मोठे आहेत तर मुक्ताबाई अनुभवाने मोठे आहेत. अनुभवाने. खरं सांगू का, मुक्ताबाईचा अधिकार किती मोठा आहे. नामदेव महाराज देवाकडे राहत होते. मुक्ताबाईचा अधिकार सांगतो. देवाजवळ राहत असताना नामदेव महाराजांच्या हातचा देव नैवेद्य घेत होते. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. दूध घेत होते, नैवेद्य घेत होते. मला असं वाटतं की देव जर त्याच्या हातचा नैवेद्य घेत असेल तर साहजिक आहे नामदेव महाराजांना थोडा अभिमान होणे. साहजिक आहे, साहजिक आहे. देव जगन्नियंता माझ्या हातचा नैवेद्य घेतो, माझ्या हातचं दूध घेतो, अभिमान होणं साहजिक आहे. समजा आमचे चोपदार आहे, त्यांना जर आज मुख्यमंत्र्याचा फोन आला तर आपला फोन घेतील का ते नंतर? नाही का? समजा यांना जर मुख्यमंत्र्याचा फोन आला, देवाभाऊचा, कुठं आहे चोपदार, तुम्हाला खासदार करायचा आहे, मग आपला फोन घेतील हे? माझ्या हातचा नैवेद्य देव घेतो, माझ्या हातचं दूध देव पेतो, मला दुसऱ्याला मानण्याची काय गरज आहे? एवढा मोठा देव माझ्याशी बोलतोय, मी सुद्धा त्याच्याशी बोलतो. दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला. लाला बछड़ा कपिला गाई, लाला बछड़ा कपिला गाई, लाला बछड़ा कपिला गाई. दूध दुहावन नामा जानी, दूध दुहावन नामा जानी. दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ गोविंद लाला. गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला. दूध हे देवा, सोने का गड़वा दुधाने भरियो, पियो नारायण आगे धरियो, ऐसा भगत मैंने कभी नहीं पाया. देवाने दूध घेतलंय हो, अभिमान का होणार नाही? माझ्या हातचं दूध घेतोय तो, माझा ऐकतोय तो. अभिमान झालाय. अज्ञान मात्र कायम होतं. अज्ञानी माणसाला जास्त होत असतो. झालाय अभिमान. बस विटेवरचाच देव फक्त देव आहे असं मानत होते. निष्ठा होती, त्या निष्ठेमुळेच खऱ्या अर्थाने देव बोलत होता. पण माझा नाम्या कच्चा राहू नये असं देवाला वाटत होतं.
म्हणून देवाने नामदेव महाराजांना आळंदीला पाठवलं. ऐका, आळंदीला गेल्यानंतर मोठे महाराज आहेत म्हणून सगळे दर्शनाला गेले. निवृत्तीनाथांनी दर्शन घेतलं, ज्ञानोबारायांनी दर्शन घेतलं, सोपान काकाने दर्शन घेतलं. मुक्ताबाई बाजूला उभी होती. निवृत्तीनाथ म्हटले, ए पोरी, दर्शन घे ना, फार मोठे बाबा आहेत, पंढरपूरचे बाबा आहेत, देव यांच्या हातचं नैवेद्य घेतो, फार मोठे बाबा आहेत, दर्शन घे ना बाबा, फार मोठे बाबा आहेत, खूप मोठी गाडी आहे यांच्याकडे, मोठे बाबा आहेत ते, फार मोठा मठ आहे यांचा, मोठे बाबा आहेत ते. हो, इतका मोठा मठ असून सुद्धा हे बाबाचं दर्शन घे. त्यावेळेला मुक्ताबाई काय म्हणते माहित आहे, या मूर्खाचं मी दर्शन घेणार नाही. नामदेव महाराजांना, देवाशी एवढं जवळचं नातं असलेल्यांना, एकदम जवळचा पी असताना सुद्धा जवळचा पी, चला म्हणते या मूर्खाचं दर्शन घेणार नाही. काय होईल आता? मुक्ताबाई म्हटली, या मूर्खाचं दर्शन घेणार नाही. का दर्शन घेणार नाही? मुक्ताबाई म्हणते, आदि अभिमान दूर करा, आदि अभिमान दूर करा, आदि अभिमान दूर करा, आदि अभिमान. म्हणे मुक्ताबाई जाईना दर्शना, आदि अभिमान दूर करा, आदि अभिमान दूर करा. म्हणे मुक्ताबाई आदि अभिमान दूर करा, आदि अभिमान दूर करा. नाही घेणार दर्शन मी आज. अभिमानी आहे, देवाजवळ राहतोय म्हणून काय झालं? अभिमान शोभतोय काय साधूला? जा म्हणा इथून. हे पोरगी लहानशी नामदेव महाराजांना म्हणते, आधी अभिमाना दूर करा. नामदेव महाराजांनी म्हटलंय शेवटी, लहानशी मुक्ताबाई जैसी सनकाळी, जैसी सनकाळी. शेवटी ज्या वेळेला नामदेव महाराजांची परीक्षा, मी सगळं सांगणार नाही, नामदेव महाराजांची परीक्षा घेण्यासाठी मुक्ताबाईने काकाला सांगितलं, काका हातामध्ये थापटणं घ्या, यातलं कोणचं कच्चं आहे ते पहा. थापटण्याने पाहायचं असते ना, कोणचं कच्चं आहे ते पहा. त्यावेळेला काकाने आपल्या हातामध्ये थापटणं घेतलं, निवृत्तीनाथांच्या डोक्यामध्ये मारलं, ज्ञानोबारायांच्या डोक्यामध्ये मारलं, सोपान काकाच्या डोक्यामध्ये मारलं, आणि शेवटचा नंबर नामदेव महाराजांचा होता. नामदेव महाराजांच्या डोक्यामध्ये जसं उजारलं तसं वर्णन करतायत, मागे पुढे पाहे पडतो तातडी, आणि आला उठाउठी पंढरीशी. पंढरपूरला चालेल आहे. देवाच्या समोर उभे राहिले आणि म्हटले, ही संत मंडळी कपटी तुझी. हे काय साधू आहेत का म्हणे? अतिथी आदर केला मुक्ताबाई, लाकडाने डोई फोडिली माझी. बस, लाकडाने डोई फोडिली माझी. त्याचा अर्थ असा आहे की मुक्ताबाईचा अधिकार एवढा मोठा होता महाराज, की नामदेव महाराजांना सुद्धा तिने पक्क बनवला. अनुभवाने सांगतो. मुक्ताबाईचा अधिकार एवढ्यावर थांबत नाही, मुक्ताबाईचा अधिकार याही पेक्षा पुढचा आहे. सांगतो पहा. मला असं वाटतं की महाराज, आपण 40 वर्षाच्या अगोदरचं सिद्धपेठ पाहिलं. कितव्या वर्षी आले तुम्ही आळंदीला? 76ला आळंदीला आले. आता किती वर्ष झाले? जवळजवळ 49 वर्ष. काय होतं सिद्धपेठात त्यावेळी? 49 वर्षाच्या अगोदरचं सिद्धपेठ पहा तुम्ही, कल्पना करा. 50 वर्षाच्या अगोदरचं सिद्धपेठ जर असं होतं तर 700 वर्षाच्या अगोदरचं सिद्धपेठ कसं असेल? त्या सिद्धपेठामध्ये पाठवलं होतं यांना, राहत होते बिचारे. एक दिवस निवृत्तीनाथ, एक दिवस ज्ञानोबाराय माधुगिरीला जात होते. तेव्हापासून जी परंपरा चालू आहे ती परंपरा आजही चालू आहे. निवृत्तीनाथ एक दिवस जात होते, ज्ञानोबाराय एक दिवस जात होते. मुक्ताबाईचं वर्णन आहे, निवृत्ती ज्ञानदेव कोरांनाचे अन्न आणि सांभाळी सोपान मज लागे.
निवृत्ती ज्ञानदेव कोरांना आणत होते आणि सोपानदेव त्या ठिकाणी मुक्ताबाईला सांभाळण्याचं काम करत होते. आणि पहा, एक दिवस ज्ञानोबा रायांना एक पगडीवाला म्हातारा भेटला. त्याचं नाव होतं येसोबा. येसोबाने ज्ञानोबा रायाच्या हातली झोडी घेतली. ती झोडी रिकामी केली. त्याच्या शिदा होता आणि काही कोरांना होतं. कोरांना काठीने मोरीत लोटून दिलं. तो त्या शिद्यावर अशी काठी फिरवली की या पोराने आणखी तू भरून घेऊ नये. त्या दिवसची झोडी तशीच रिकामी सिद्ध बेटामध्ये गेली. मुक्ताबाई वाट पाहत होती. येईल दादा, 12 वाजलेत, येईल माझा दादा, भूक लागली. दादा आला होता. मुक्तीला आनंद झाला. ठरल्याप्रमाणे मुक्ताबाईच्या हाती ती झोडी दिली. झोडीत पाहिलं तर काहीच नव्हतं. समोर पाहिलं तर दादाही नव्हता. दादा कुठं गेलाय म्हणून झोपडीकडे पाहिलं तर ताटी लावलेली होती आणि खिडकीतून पाहिलं तर दादा रडत होता. असेच असतात महाराज माणसं. ज्ञानोबा रायाला सुद्धा रडवलं हो या लोकांनी. धर्म मार्तंडाने 75, 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने या मुलांवर हा अन्याय करायचा. अरे त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणूनच तर त्यांच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं नाही रे. देहांत तुम्ही सांगितलं ना तुमच्या मुलांना आम्ही पदरात घ्यावं असं वाटत असेल तर तुम्ही देहांत प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. म्हणून मुलासाठी मायबाप काय करत नसतात. मुलासाठी मायबाप काहीही करायला तयार असतात. महाराज केलंय ना त्यांच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलंय ना, तरी सुद्धा तुम्ही त्यांना स्वीकारत नाही. आणि म्हणून ते आजोळ आले. आजोळाला आल्यानंतर सुद्धा त्या काळातले लोक त्यांना स्वीकारायला तयार नव्हते. सिद्ध बेटामध्ये राहत होते. आणि त्या ठिकाणी मुक्ताबाईने पाहिलं, खिडकीतून दादा रडत होता. दादाचं रडणं मुक्ताबाईने पाहिल्यानंतर मुक्ताबाईने दादाला समजून सांगायचा प्रयत्न केला. समजून सांगितलं, दादा रडू नको, मी तुला दिवसभर भाकर नाही मागणार दादा, नाही मागणार. दादा आपल्याला रडणं शोभा देत नाही. काय रे दादा, ज्यांच्या कुशीमध्ये डोकं घालून हक्काने आम्ही रडावं ते तर आम्हाला लहानपणीच टाकून गेले. कधी कधी तुमच्या पुढे रडायची इच्छा होते. तुम्हीच आमच्या पुढे रडताय, आम्ही पुन्हा पुढे रडाव दादा. आमचं वय आहे रडण्याचं, आमचं वय. तुम्ही आमच्या पुढे रडल्यानंतर आम्ही कुठं जायचं रडण्यासाठी दादा? रडायचं नाही. आपल्याला रडणं शोभा देत नाही दादा, रडू नको दादा. खरं सांगू का, माणसाची माय मेल्यानंतर महाराज बहीणच माणसाची माय बनत असते. आपला भाऊ जर रडत असेल तर त्या भावाला माय मेल्यानंतर आसू पुसण्यासाठी अगोदर जर कोणाचा पदर पुढे येत असेल तर तो बहिणीचा येत असतो. बहीण भावाचीही माय बनते, बहीण बापाची सुद्धा माय बनते. बघा, मला असं वाटतं की ज्यावेळेला शेवटची अवस्था असेल ना त्यावेळेला मुलं कुठं असतात मला माहित नाही, पण मुली मात्र आपल्या बापाला कधी सोडत नाही. बरोबर आहे ना? मला इकडचं माहित नाही पण नक्की सांगतो तुम्हाला की बहीण कितीही श्रीमंत असू द्या ती आपल्या गरीब भावाला कधी विसरणार नाही. बरोबर आहे? पण भाऊ जर कधी श्रीमंत झाला तर तो बऱ्याचदा गरीब बहिणीला विसरण्याची शक्यता नाकारतात. आणि म्हणून खिडकीतून पाहत होती मुक्ताबाई. आणि काय असते पहा, माझ्यासमोर माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत. खरं सांगा, जोपर्यंत तुमचे मायबाप जिवंत होते माहेरामध्ये तोपर्यंत तुमचा माहेरातला आनंद कसा होता आहे ना? माय जिवंत होती तोपर्यंत माहेर कसं होतं, नंतर नंतर माहेरचा थोडा विचार वेगळा होतो. कोण सांगते बिचाराला माहित नाही, पण असं होते बघा. मी खेड्यातला आहे, आपण एक खेड्यामधून आला असाल. जोपर्यंत माय जिवंत असेल महाराज तोपर्यंत मुलीची पिशवी कधी रिकामी जाणार नाही माहेरात. खेड्यामध्ये, खूप खेड्यामध्ये कधी मुगाची डाळ, खूप जुन्या गोष्टी, कधी लसणाचे गाठे. आणि म्हणून माय मेल्यानंतर तो आनंद नाही राहत म्हणे माहेरामध्ये, पण मुली बापाला सांभाळतात. बहिणी
नाही बहिणी आपल्या माहेरला खरं म्हणजे माहेरचं काही वेगळं असते पा. माहेरी श्रीमंती होती. माऊलीने सुद्धा म्हटलंय, मुक्ताबाई आपल्या भावाला समजून सांगत होती, दादा रडू नको, आपल्याला रडणं शोभा देत नाही. काय उपदेश आहे महाराज, काय अधिकार आहे माझ्या मुक्ताबाईचा. मुक्ताबाई म्हणते, दादा आपल्याच दाताने जर आपली जीभ चावल्या गेली तर काय आपण दात पाडून टाकतो. जीभ दाताने चाविली, जीभ दाताने कोणी बत्तीशी ताडीली, कोणी भक्तीसी काढिली, विश्वराजे झाले बंधी, विसंती सुखे आले पाणी, शब्द शस्त्रे आले क्लेश, संती मानवा उपदेश, विश्वपट ब्रह्मथोरा ताची उघडा ज्ञानेश्वरा, उघडा ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा. मुक्ताबाईचा अधिकार. ज्ञानोबा राहायला ताटी उघडायला लावली, उघडली नाही हा, उघडायला लावली. हे उठी नाही का, अर्जुनाला भगवंताने युद्ध करायला लावलं, हे का तसं ज्ञानोबा राहायला ताटी उघडायला लावली. उघडा, बाहेर पडा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. हो, सहन केलं पाहिजे आपण. आणि खरं सांगू का, आता विषय अनेक असतात पण काही विषय फार महत्वाचे असतात महाराज. की घरामध्ये हातोडा असतो, घरामध्ये हातोडी असते, घरामध्ये छन्नी असते. मी एका उद्घाटनासाठी गेलो होतो भालचंद्र भाऊ, आणि ते लोहाराचं दुकान होतं. त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवलेल्या होत्या. हातोडा होता, हातोडी होती, छन्नी होती, धन होता, भाता होता आणि ऐरण होती. सगळ्या वस्तू नवीन होत्या महाराज, पण ऐरण मात्र जुनी होती. त्याला विचारलं, हे जुने आणि नवीन का रे, उद्घाटन आहे ना, नवीन का वस्तू घेतल्या नाही सगळ्या. तो म्हटला, महाराज खरं सांगू का, माझ्या हातून अनेक धन तुटलेत, माझ्या हातून अनेक छन्न्या बोचऱ्या झाल्यात, अनेक हातोड्या तुटल्यात, अनेक अनेक वस्तू माझ्या हातून तुटल्यात, फेकून दिल्यात, मी भंगारामध्ये विकल्यात. पण ऐरण मात्र माझ्या पंजोबापासून आहे. माझ्या आजोबाने याच्यावरच काम केलंय, माझ्या आजोबाने याच्यावर काम केलं, माझ्या वडिलांनी आमचं शिक्षण याच्यावर केलं. गेल्या 35 वर्षापासून बाबा ही ऐरण आमची चूल पेटवते, लक्षात ठेवा. आम्ही देवाच्या दर्शनाला एखाद्या वेळेला जाणार नाही, पण ऐरणीचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही राहत नाही. देवता आहे आमची. सुंदर आहे. मी त्याला विचारलं, का रे घन तुटलेत, हातोडा तुटला, हातोडी तुटली, ऐरण कशी काय टिकली रे इतक्या दिवसापासून. त्याने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. त्यांनी सांगितलं, हातोडा, हातोडी, छन्नी, घन हे घाव मारणारे असल्यामुळे तुटले बाबा, आणि ऐरण घाव सहन करणारे असल्यामुळे तुटले बाबा. साहे अपराध जना. खरं सांगू का, कोण्याही क्षेत्रामध्ये माणसाला मोठं होण्याची इच्छा असेल तर त्याने ऐरण झालं पाहिजे. हातोडे नाहीत मोठे होत, घन अजिबात होत नाही, छन्न्याही नाहीत, ऐरण मात्र झाल्याशिवाय. सहनशक्ती असली पाहिजे. आणि म्हणून मुक्ताबाईने उपदेश केला, साहे अपराध जनाचा. मला हे सांगू द्या, ज्ञानोबा रायांना सुद्धा ताटी उकडण्यासाठी भाग पाडणारी जर कोण असेल तर मुक्ताबाई. मला हे सांगायचं होतं तुम्हाला, परमार्थातलं वय वर्षाने नाही अनुभवाने मापलं जातं. हा विषय झाला, तर पुढचा विषय घ्या. अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे, प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये सुद्धा. प्रपंचामध्ये सुद्धा अनुभव महत्वाचा आहे, परमार्थामध्ये अनुभव महत्वाचा आहे. पण प्रपंचामधला जो अनुभव आहे तो अयथार्थ आहे, आणि परमार्थातला जो अनुभव आहे तो यथार्थ आहे. परमार्थातल्या अनुभवाला मी यथार्थ म्हणतो, त्याचंही कारण मी सांगणार आहे.
आणि प्रपंचातल्या अनुभवाला मी अयथार्थ म्हणतो त्याचंही कारण सांगणार आहे. प्रपंचातला अनुभव अयथार्थ याचं कारण तो बदलत राहतो. तो देशाने बदलतो, तो कालाने बदलतो आणि तो वस्तूने बदलतो. देश बदलला की परमार्थातला अनुभव बदलतो, प्रपंचातला अनुभव बदलतो. लक्षात ठेवा. देश बदलला की अनुभव बदलतो. आता या ठिकाणचा अनुभव आपला वेगळा आहे. एक महाराज आहेत नाही का, उपर्ण बांधलेले आहेत, टाळकरी आहेत, ते बिचारे प्रमाण म्हणतायत, पाठीमागं चोपदार उभे आहेत, इकडे सगळी विश्वस्त मंडळी आहेत, तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात. हा देश वेगळा आहे, या ठिकाणचा अनुभव वेगळा आहे. पण इथून जर तुम्ही आणखी नवीन एखादा पिक्चर लागला आणि तिथं गेला तर तिथला अनुभव वेगळा आहे ना. देश बदलला, अनुभव बदलला, बदलतो ना. देश बदलला की अनुभव बदलतो, काल बदलला की अनुभव बदलतो. यासाठी अनेक उदाहरणं देण्याची गरज नाही. सप्त्याचा काळ आहे, माणसाला माळ घालायची इच्छा होते. इलेक्शनचा काळ आला की काढायची इच्छा होते. काल बदलला की अनुभव बदलतो. आता पुढे चला. वस्तू बदलली. माझ्याकडे पहा, माझ्याकडे. तुम्ही तिकडे पाहिलं की मला तिकडे झाला ना, अर्धा तास तर आला. वस्तू बदलली की प्रपंचातला अनुभव सुद्धा बदलतो. आता माझ्या समोर माझ्या माता भगिनी आहे की मृग नक्षत्रामध्ये, मृग नक्षत्र असतो ना, त्या मृग नक्षत्रामध्ये किडा निघतो. किडा निघतो ना, त्याला काय म्हणतात? मृगाचा किडा म्हणतायत. तो दिसल्यानंतर तुम्ही काय त्याचं लोणचं करता ना? काय करता तुम्ही? हळद कुंकू वाहताय, पूजा करताय. किडाच आहे, किडाच आहे. पूजा करताय तुम्ही त्याची. पण कधी कधी तुमच्या डोक्यामध्ये जो एखादा किडा नसतो त्याची पूजाच करता ना तुम्ही. वस्तूने बदलतो, कालाने बदलतो, देशाने बदलतो आणि वस्तूने बदलतो. म्हणून अयथार्थ आहे. बदलत नाही महाराज परमार्थातला अनुभव. कालाने बदलत नाही. जागृती, स्वप्नी, सुषुप्ती नाठवे. रूप पाहता आनंदी आनंद साठवे. स्वप्नामध्ये आहे तो जागृतीत आहे, जागृतीत आहे तो सुषुप्तीमध्ये आहे. कालाने बदलत नाही. थोडक्यात सांगतो, देशाने सुद्धा बदलत नाही. देशाने बदलत नाही. कोणताही देश असो, अनुभव एक आहे. का पगडारू देख अंधेरा, देखे तो सब बहिने घेरा. काना रे मन मोहन लाल, सबही विसरू देखे गोपाल. काना रे मन मोहन लाल, सबही विसरू देखे गोपाल. देश कोणताही असू द्या, अनुभव एक आहे, उदाहरणं अनेक आहेत. खरवंडी नावाचं गाव आहे नाही महाराज, खरवंदी. खरवंदी, खरवंदीचं नाव खरवंदी पडण्याचं कारण असं आहे की नाथ महाराजांनी तिथं खर म्हणजे गाढव, त्याचं दर्शन घेतलं होतं. ती खरवंदी आहे. देशाने बदलत नाही, कालाने बदलत नाही आणि वस्तूने सुद्धा बदलत नाही. वस्तू कोणची असो, अनुभव एक आहे. अनुभव एक. आता पुढे चला. विषय असा आहे की वस्तूने परमार्थातला अनुभव बदलत नाही म्हणून तो यथार्थ आहे. मी विचारतो आपल्याला, तुमच्याकडे दह्याला काय म्हणतात? दहीच म्हणतात ना. दह्याला दही. ताकाला काय म्हणतात? फार महत्वाचं आहे बरं काय, आता प्रवेश करायचा आहे आपल्याला आम्हाला. ताकाला काय म्हणतात तुमच्याकडे? ताकच म्हणतात. लोण्याला काय म्हणतात? लोणीच म्हणतात. लोणीच म्हणतात ना रे लोण्याला. अगोदर लोणी असते का अगोदर तूप असते? अगोदर तूप असते, नंतर लोणी तयार होते, आहे ना? ए बाई, अगोदर तूप असते का अगोदर लोणी असते? तर अगोदर तूप असते. हे लहान लहान आहे त्या. अगोदर तूप असते नंतर लोणी तयार होते का नाही? आहे ना? नाही, काहीच माहित नाही. अगोदर लोणी आहे नंतर तूप आहे. तुमच्याकडे लोण्याला काय म्हणतात? लोणीच म्हणतात.
तुपाला काय म्हणतात? तुपच म्हणतात. दह्याला काय म्हणतात? दहीच म्हणतात. ताकाला काय म्हणतात? ताकच म्हणतात. आता मला पुढचं उत्तर द्या. कोणी जर दह्याला ताक म्हणत असेल तर चूक का बरोबर साहेब? हा, चूकच आहे ना. कोणी जर लोण्याला तूप म्हणत असेल तर चूक का बरोबर? अरे सांगा ना, चूक आहे ना, चूक आहे ना. मग आता सांगा, लोण्याला तूप म्हणणं हे जर चूक असेल आणि दह्याला ताक म्हणणं हे जर चूक असेल, तर त्या दह्याला, त्या ताकाला, त्या लोण्याला हरी म्हणणं हे चूक का बरोबर? विकिता गोरस घ्या म्हणे हरी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, विकिता गोरस. कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, विकीला डोळा बैसला, विकीला डोळा बैसला म्हणी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, विकिता डोळा बैसला म्हणी, विकिता डोळा बैसला म्हणी. वस्तूने बदलत नाही परमार्थातला अनुभव. डोक्यावर दहीदूत असून सुद्धा गोविंदू घ्या, कोणी दामोदरू घ्या गे म्हणून वस्तूने बदलत नाही. याचा अर्थ असा आहे की जे जे काही वस्तू असेल महाराज, ते देवाशिवाय कशी असेल? सगळ्याच ठिकाणी जर तो असेल तर वस्तूमध्ये कसा नसेल? तैसा हृदयामध्ये मी सर्वा घटी राम, देहादेही एक. विठ्ठल जळी स्थळी भरला, पिता ठावनाही उरला, अजुना दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल जळी स्थळी भरला, पिता ठावनाही उरला, अजुना दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठला. जळामध्ये आहे, स्थळामध्ये आहे, आकाशामध्ये आहे, तो दह्यात कसा नसेल? म्हणून दह्याला दही म्हणणं हे चूक आहे, दह्याला हरी म्हणणं हे बरोबर आहे. विकिता गोरस घ्या म्हणे हरी, कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला म्हणे, तोची बदनी उच्चारी. हे त्याचं कारण आहे. पाहला होता आणि तो खऱ्या अर्थाने मनामध्ये बसला होता. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिता ही परी आवरीना. आणि म्हणून विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला म्हणे, तोची वदनी उच्चारी. एक लक्षात ठेवा, हा विसरच आहे. विसरण्याची काही कारण आहेत, सगळे कारण मी सांगणार नाही. एक दोन महत्वाची कारण आहेत ते असे आहेत. माणूस हा भ्रमाने विसरतो, माणूस हा कामनेने विसरतो, माणूस हा क्रोधाने विसरतो आणि माणूस हा प्रेमाने सुद्धा विसरतो. माणूस कामनेने विसरतो याचे अनेक उदाहरणं आहेत. माणूस क्रोधाने विसरतो याचं जमदग्नीसारखं उदाहरण आहे. माणूस भ्रमाने सुद्धा विसरतो, जानकीसारखं उदाहरण आहे की तिला तो हरिण सोन्याचा वाटला होता. भ्रमाने सुद्धा विसरतो. आणि हे सगळे विसर पाहिले तर खऱ्या अर्थाने माणूस प्रेमाने सुद्धा विसरतो. आई जे विसरते ना, ती फक्त प्रेमाने विसरते, मुलाच्या प्रेमामुळे विसरते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी जो विसर आहे तो विसर प्रेमाने पडलेला विसर आहे. आपुली याचा विसर घोडा
खरं सांगू का, हा विसर जरी भोळा असला तरी परमार्थातला भोळा वेगळा आहे, प्रपंचातला भोळा वेगळा आहे. प्रपंचातला भोळा वेगळा असतो, परमार्थातला भोळा वेगळा असतो. ज्याला काहीच कळत नाही तो प्रपंचातला भोळा आहे, आणि ज्याला सगळं काही कळते तो परमार्थातला भोळा आहे. खरं सांगू का, परमार्थ भोळा झाल्याशिवाय समजतच नाही. परमार्थ माणूस भोळा झाल्याशिवाय समजत नाही. प्रपंचातला भोळा वेगळा आहे. प्रपंचातला भोळा ज्याला काही समजत नाही तो प्रपंचातला भोळा. एक आमची भगिनी डॉक्टरकडे गेली आणि गेल्यानंतर डॉक्टरांनी विचारलं की काय ताई आज तब्येत? हा म्हटले साहेब जरा वजन वाढल्यासारखं वाटते. मग किती आता तुमचं वजन? 120 किलो आहे साहेब माझं वजन. अरे बापरे, बरंच वाढलं मग. अच्छा, तुम्ही जेवण किती करता? त्या भगिनीने सांगितलं की मी एका बसनीला 20 चपात्या खाते. भात किती? 10 प्लेट भात, आणि भाजी किती? 6 प्लेट भाजी. बापरे, बरंच जेवण आहे मग तुमचं. औषध सांगा साहेब याच्यावर, हे कमी झालं पाहिजे वजन. त्यांनी सांगितलं की खरं सांगू का ताई, तुम्हाला एकच औषध आहे की तुम्ही ज्या 20 चपात्या खाताय ना त्यातल्या 20 न खाता 10 चपात्या खाता. तुम्ही 10 प्लेट भात खाता ना त्यातला 5च प्लेट भात खाता. तुम्ही 6 प्लेट भाजी खाता ना त्यातली 5च प्लेट भाजी खात जा. बस खरं सांगू का तुम्हाला, हेच तुमच्यासाठी खरं म्हणजे औषध आहे. मग त्या ताईने विचारलं, डॉक्टर साहेब हे औषध मग जेवणाच्या अगोदर घ्यायचं का जेवणाच्या नंतर घ्यायचं? काही समजलं का नाही तुम्हाला? हा प्रपंचातला भोळा आहे. पण खरं सांगू का, परमार्थातला भोळा म्हणजे भक्त. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. परमार्थातला भोळा म्हणजे देव, नाही का? विठ्ठल कृपेची कोवळी, तुका म्हणे भोळी म्हणजे देव. आणि भोळे भाडे भक्त गाताती साबळे. आणि परमार्थातला भोळा म्हणजे बलवान. आहे का प्रमाण माहित तुम्हाला? तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, जिंकू जाणे कळी काळा, जिंकू जाणे कळी काळा. आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कडा कौतुके. वेळ संपत आल्यामुळे विषय असा आहे की असा जो भोळा असेल ना महाराज, त्याला लोक हसत असतात. मी एक सत्व सांगून दे की चांगल्या माणसाला लोक हसतात, पण त्याने हसण्याकडे लक्ष द्यायचं. आमचे महाराज इथे आहेत, आपण सगळेजण बसलेले आहात. दादा आम्ही सातपुड्यामध्ये आणि मेळघाटामध्ये काम करतो, घर वापसीचं काम. दिवाळीच्या वेळेला 10-15 दिवस आम्ही त्या भागामध्ये जातो. तिथे एक साधू आम्हाला भेटले, फार चांगले साधू. मी त्यांना एक प्रश्न विचारला होता, तो फार महत्वाचा आहे. मी बऱ्याचदा सांगतो, आजही सांगून जा. मी असं त्यांना म्हटलं होतं की इतकं चांगलं काम करतो महाराज आम्ही, तरी सुद्धा लोक का टीका करतात? लोक का त्रास देतात? आता गाईचं काम करायचं नाही का? पागल लोकांचं काम करायचं नाही का? मंदिर जीर्णोद्धाराचं काम करायचं नाही का? बिचारा एखादा आजारी असेल त्याला मदत करायची नाही का? हे सगळं आम्ही करतो, तरी सुद्धा लोक का त्रास देत आहेत? त्याचं एक वाक्य फार मस्त आहे. ते म्हटले होते, महाराज खरं सांगू का, एक तर माणसाने चांगलं काम करायचं नाही, आणि करायचं असेल तर कणायचं नाही. कणायचं नाही. मग एक तर चांगल्या कामात पडायचं नाही, आणि पडलं तर कणायचं नाही. फार महत्वाचं. दुसरं वाक्य इतकं महत्वाचं होतं पहा, दिशाच देऊन गेलं आपल्या जीवनाला. बघ, फक्कड साधू होते, अक्षरशः संध्याकाळी आसवलं येत होती, ते इतकं फक्कड होता महाराज. त्याने दुसरं वाक्य फार म्हटलंय की महाराज तुम्ही चालत राहा, तुम्ही चालत राहा, तुम्ही चालत राहा. लोक तुमच्या आडवे येत राहतील, येत राहतील, येत राहतील. तुम्ही सहन करत राहा, तुम्ही सहन करत राहा, तुम्ही सहन करत राहा. तुम्हाला सांगतो, तुमचा विरोध करणारी माणसं सुद्धा एक दिवस तुमच्या सोबत चालल्याशिवाय राहणार नाही. एक आमचे, मला कल्याण मासिकामध्ये वाचलं की एखाद्या लहानशा मुलाने मंदिरामध्ये जावं, आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर अशी घंटा वर बांधलेली असावी, त्याला घंटा वाजवण्याची इच्छा असावी.
त्यांनी अशी उडी मारावी, अशी उडी मारावी, अशी उडी मारावी, अशी उडी मारावी. त्यांनी फक्त उड्या मारत राहावं. त्याला कोणीतरी उचलून घेणारा भेटल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. त्यांनी जर एकच उडी मारली तर मग नाही जमणार. त्यांनी उड्या मारत राहा, त्याला उड्या मारत राहा, उड्या मारत राहा. त्याला एखादा साधू उचलल्याशिवाय राहणार. आणखी सांगतो, काही बिचाऱ्या मुली वारकऱ्याच्या घरच्या असतात, पण मायेच्या आग्रहामुळे कसायाच्या घरी दिल्या जातात. मायेचा फार आग्रह, असं असलं पाहिजे, हे असलं पाहिजे, इतका पगार असला पाहिजे, एकच भाऊ असला पाहिजे, सासू सासरे मेलेले असले पाहिजे, जिवंतच नसले पाहिजे. अरे पण आपण वारकरी आहोत, आपण वारकऱ्याच्या घरी दिली पाहिजे. दिली पोरगी कसायाच्या घरी. कसायच्या म्हणजे एकदम कसायच्या नाही, ज्या घरात काळ्या पिशव्या येतात त्या घरी. आता समजलं का? आणि वडील पारमार्थिक असल्यामुळे वडिलांनी तिच्यासोबत हरिपाठ दिला. पोरी काही झालं तरी चालेल, पण संध्याकाळचा हरिपाठ चुकवायचा नाही, घ्यायचा. असू दे कसंही असू, हरिपाठ नाही सोडायचा, नित्य नियम आहे तो आपला. हरिपाठ घेऊन पोरगी गेली. पोरगी मायच्या नाही बापाच्या विचाराची होती. पोरगी रोज संध्याकाळी हरिपाठ घेत होती, हरिपाठ घेत होती, हरिपाठ घेत होती. त्या घरामध्ये हे सगळं कधीच पसंत होत नव्हतं. हरिपाठ सुरू झाला की तिकडे टीव्हीचा आवाज वाढत होता, तरी सुद्धा ती हरिपाठ तिने सोडला नाही. नाही म्हटलं, मी काम किती करेल, हरिपाठ नाही सोडलं. काम सांगा ना तुम्ही मला किती. हरिपाठ नाही सोडला. माझ्या वडिलांनी दिलं, माझ्या वडिलाची आठवण आहे ती, मी नाही सोडणार हरिपाठ. हरिपाठ सोडत, हरिपाठ घेत होती. एक दिवस तर तो बाहेरून आला आणि त्यांनी पाठीत लाथ मारली की आपल्या घरात अजिबात जमणार नाही. पाठीत लाथ मारली तिने, ती लाथ सहन केली. सूत्र असं सांगते, तुमच्या पाठीमध्ये लाथ मारली तरी सुद्धा तुम्ही हरिपाठ सोडू नका. एक दिवस ते सगळं घर तुमच्यासोबत हरिपाठाला बसल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे माझं? बरोबर आहे. चालत राहा, चालत राहा. एक दिवस मुक्काम आल्याशिवाय राहणार. आणि म्हणून सातत्य महत्वाचं आहे. शांतता असली तरी चालेल, सातत्य महत्वाचं. आणि म्हणून लोक अपवादाने थांबायचं नाही दादा, नाही थांबायचं. एक वाक्य बोलून राहील. लोक अपवादामुळे 350 वर्षाच्या अगोदर जगद्गुरु तुकोबाराय जर थांबले असते, लोक अपवादामुळे 350 वर्षाच्या अगोदर माझे छत्रपती शिवाजी महाराज जर थांबले असते ना, तर हे सप्ते सुद्धा चालू होण्याच्या अगोदर थांबले असते, लक्षात ठेवा. अजूनही चालू आहे, ते थांबले नाहीत म्हणून. आणि एक वाक्य बोलू का आणखी, हे थांबू नये म्हणून आपल्याला चांगल्या मार्गाने चालायचं आहे. नाही ते थांबतील बरं काही दिवसानं, लक्षात ठेवा. आपल्याला आता चांगल्या मार्गाने चालायचं आहे, थांबू नये म्हणून. आतापर्यंत त्यांच्या पुण्याईने नाही थांबले. आपण जर मार्ग सोडला ना, तर मग एखाद्या वेळेला भविष्यात काही सांगता येत नाही. थांबू नये असं वाटत असेल तर आपण सुद्धा न्यायी मार्गाने चालणं महत्वाचं आहे. देशहिताच्या मार्गाने चालणं महत्वाचं आहे. सज्जनानो, अपवादाने थांबायचं नाही. आमचे महाराज आहेत समोर. एक शेर फार मस्त आहे महाराज. शेर आहे, शेर फार मस्त आहे. हो, सूचना देऊन जातात काही काही गोष्टी माणसाला. असं आहे बघा, तो त्यांनी असं म्हटलंय, सब्र कर बंदे, सब्र कर बंदे, मुसीबत के दिन चले जाएंगे. सब्र कर म्हणजे धीर धर, धीर धर, धीर धर, धीर धर, धीर धर, धीर धर. पोराने जास्त गडबड केलं ना, जेव्हा जेव्हा धीर धर जरा असं म्हणते ना, माझ्या धीर धर होते ना. ते शिट्ट्या तर होते, दोनही झाले नाहीत अजून, तर लगेच भात मागते. धीर धर. आई जशी म्हणत असते जरा धीर धर, तसं ते म्हणतायत की सब्र कर बंदे, मुसीबत के दिन चले जाएंगे. सब्र कर बंदे, मुसीबत के दिन चले जाएंगे. आणि पुढे म्हणतात, हसी उड़ाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे. तुका मन हासे जन, तुका मन हासे जन, तुका मन हासे जन,
देखिला डोळा बैसला मनी, 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 गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल गोपाल कुमारी, 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 गोपाल जोरदार हे फुलं फुलं तुम्ही घ्या. हे फुलं फुलं तुम्हाला घ्या म्हटलं, आणि हे नका घेऊ हं. राहू द्या जरा वेळ. लगेच घेऊन जा. फ्रूट वाले नाही, बस झालं. गाठ मारतो, राहू द्या जरा. पेरू आहे. पेरू कुठले आहेत माहित नाही, पण संत्र मात्र नागपूरचे आहेत. आता थोडे आंबट आंबट असले तरी काय पर्याय आहे तुमच्या पुढे नागपूर शिवाय आता नाही. पण पौष्टिक आहेत बरं का, नागपूरची संत्र पौष्टिक आहेत. पेरूही आहेत आणि संत्री आहेत. आता बस झालं, राहू द्या बस. चोपदार घ्या आता, घ्या चोपदार. त्यातले पेरू तुम्ही घ्या, संत्र आम्हाला. नाराज होऊ नका. नाही भेटलं नाही म्हणून नाराज होऊ नका म्हटलं. भेटलं नाही म्हणून नाराज नका होऊ. हा, खूप दिलंय तुम्हाला. आता इकडेच दिलं ना सगळं, पश्चिम महाराष्ट्राला, आणि इकडे आम्हाला जरा राहू दे आता. अभंगाचा भाव आपल्या पुढे मांडला. थोडक्यात प्रभूच्या चरित्राचा विचार करतो फक्त 5-10 मिनिटांमध्ये, वेळच संपत आली. विषय असा आहे, एक चरित्र पाहू फक्त आपण. भगवंताला गायीच्या पाठीमागे जावं लागतं. गायी राखण्यासाठी प्रभू जातात. पण गायीचं महत्व हे संप्रदायामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. गायीचे अनेक श्लोक आहेत, गायीचं महत्व सांगणारे अनेक श्लोक आहेत. त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. एखादं जर कोणी म्हणत असेल की महाराज आमचा गायीचा संबंध नाही, असं जर कोणी म्हणत असेल, तर मला असं वाटतं त्या महाराजांचा आणि काल्याच्या कीर्तनाचाही संबंध असू नये. काल्याच्या कीर्तनाशी जे महाराज संबंध ठेवत नाहीत, त्यांनी अगोदरच्याही कीर्तनाशी ठेवू नये, कारण काल्याचं कीर्तन झाल्यावर सप्ताह होत नाही, शिवाय होत नाही. पण गायीचं आणि आमचं अत्यंत जवळचं नातं आहे, आपलं सगळ्यांचं अत्यंत जवळचं नातं आहे. त्या गोमातेची सेवा आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे, कोण्यातरी रूपाने झाली पाहिजे.
मी खरं म्हणजे असं म्हणेल की काही प्रेरणा भेटत असतात महाराज, काही संकेत भेटत असतात काही घटनेतून. आम्हाला एका घटनेतून असा संकेत भेटला, थोडक्यात सांगून जाईल की टेम्पोमधून एक गाईचा पाय बाहेर आला होता. सकाळची वेळ होती, आम्ही प्रवासी होतो. माणिकदौंडी गाव आहे, माणिकदौंडी तुमच्या भागातच. त्या कसायाने तो पाय आत नाही लोटला, त्याने तो खाली उतरला आणि खटकन कापला. तेव्हापासून विचार केला की आपल्याकडून गोमातेची सेवा झाली पाहिजे. तुमच्या सगळ्यांच्या सहयोगाने आता आपल्या सगळ्या गोशाळेला 17 ते 17.5 गोधन आहे महाराज. जे आमच्या जोडीमध्ये पडत असेल ते आम्ही त्या ठिकाणी खर्च करण्याचा प्रयत्न करतो. गायी राखण्यासाठी प्रभू जातात, त्याचे अनेक कारण घडतात. त्यातलं एक कारण तुम्हाला सांगतो. मंथन करतात त्या ठिकाणी त्या गौडणी, आणि त्या मंथनाचा आवाज कसा येत होता नामदेव महाराज लिहित आहेत. घुम घुम करीती, घुम 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 करीती, घुम घुम करती डेरे घुमती, आनंदल्या गौडणी गौडणी, छंदे छंदे डोलती, एक म्हणती साजनी तुम्ही लपवा गेलोनी, नकडे 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 बाई कृष्णाची करणी, कोणी कळोनी हागे सकये येईल चक्रपाणी, खास खांदोनी तुम्ही आता लपवा दुधानी, दुधानी आनंदल्या गौडणी गौडणी, छंदे छंदे डोलती. पुढे ऐका. बोलता चालता इतुक्यामध्ये हरी आला, कोणेही देव दृष्टी नाही देखिला, सूक्ष्म रूप धरोनी डेऱ्यामध्ये प्रवेशला, वरच्यावर देवलोनी खाऊनी गेला, आनंदल्या गौडणी गौडणी, छंदे छंदे डोलती. लोणी का वर येत नाही? लोणी जाते कुठं? म्हणून गौडणी त्या सुना होत्या, त्या सासवांना विचारतात, सासूबाई लोणी का येत नाही? सासूबाईने सांगितलं, त्याच्यात उनवणी टाक. उनवणी, उनवणी म्हणजे उनवणी म्हणजे कोमट पाणी. उनवणी टाकलं सासूबाई, 10 वेळेला टाकलं. आता शिडवणी टाक. शिडवणी म्हणजे गार पाणी. उनवणी शिडवणी घालिता परी ते लोणी येईना, काय झाले टोने सासूबाई कडे ना. काय झालं काही समजत नाही. काही उनवणी टाकलं शिडवणी टाकलं तरी सुद्धा लोणी येत नाही. काय झालं काही समजत नाही. तेवढ्यात एका सखीचं लक्ष त्या डेऱ्यामध्ये गेलं आणि हा टोणगा खाली बसलेला दिसला, आणि म्हणून लोणी येत नाही. काय टोणं झालं? हे टोणं झालंय म्हणून सासवांना सांगितलं. सासवा गेल्या यशोदेकडे. यशोदेला म्हणतात, चाल, तुला वाटत होतं ना माझा कन्हैया असा आहे, माझा कन्हैया तसा आहे, माझा कन्हैया असा आहे, बघ तुझा कन्हैया दाखवतो तुला आता कसा आहे. तर त्या ठिकाणी यशोदा मैया आली. महाराज नामदेव महाराज इतकं सुंदर वर्णन करतायत. महाराज यशोदा मैया तशी आली नाही, आपल्या हातात काठी घेऊन आली. किती गाराने ऐकायचे कृष्ण तुझे आता. किती रे आमच्याकडे बोट दाखवायची कोणाची ताकद नव्हती लेका. किती गाराने येतात रे आमच्याकडे. हा, कोणी म्हणते असं केलंय, कोणी म्हणते तसं केलंय. एक म्हणते आमचा म्हातारा बाहेर झोपला होता, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जरा उघडा झोपला होता. तू लेका तिथं दही दूध खाल्लं आणि ताकाचा डेरा त्याच्या ढेरीवर फोडला. शरम नाही वाटत तुला? असं कुठं असते का चोरी करायची पद्धत? आज मात्र याला मी सजा केल्याशिवाय राहणार नाही. यशोदा मैया आपल्या हातात काठी घेऊन निघाली. महाराज सुंदर वर्णन आहे. यशोदा वरून पाहते, हा खालून पाहतो. यशोदा ही रडत असते. यशोदे नयनी आले कृष्णा खोडी दे टाकू दे. आणि कन्हैया सुद्धा रडत असतो. मा खरं सांगू का, क्षीरसागरात राहणं आहे मा माझं. माझं राहणं क्षीरसागरात आहे, पण मला त्या क्षीरसागरात जो आनंद भेटत नाही ना, तो या ठिकाणी भेटतोय. राहू दे ना मला. आणि कन्हैया, यशोदा रडते याचं कारण कन्हैया किती सांगितलं रे तुला, तरी तू सोडत नाही. नामदेव महाराज वर्णन करतात, डेऱ्या मधुनी मार माझा जग जीवन पाहे, डेऱ्या मधुनी मार माझा जग
जगजीवन पाहे तेऱ्यामधुनी मार माझा जगजीवन पाहे तेऱ्यामधुनी मार माझा जगजीवन पाहे नाम म्हणे धन्य धन्य वर्णो मी काये नाम म्हणे धन्य वर्णो मी पाहे नाम म्हणे धन्य धन्य वर्णो मी काये आनंदया गौरणी गौरणी छंदे छंदे डोलती आनंदल्या गौरणी गौरणी छंदे छंदे डोलती घुम घुम करीती घुम घुम करीती घुम घुम करती रे घुमती घुम घुम करती रे घुमती घुमती आनंदल्या गौरणी गौरणी छंद छंद डोलती आनंदया गौरणी गौरणी छंद छंद डोलती पकडला शाळेत टाकलं पाहिजे आणि म्हणून त्यावेळेची शाळा होती गुरान पाठीमागं जाणं गाई पाठीमागं जाणं देव सुद्धा त्या सेवेसाठी आले होते आणि भगवंताचा पोशाख करून दिला माझ्या यशोदा मैयाने यशोदा मैयाने सांगितलंय सगळ्यांना उद्या माझा कृष्ण येणार आहे तुमच्या सोबत त्याला सांभाळा त्याला सांभाळण्याची काय गरज आहे महाराज तरी सुद्धा आई आहे आईचं प्रेम फार भोळं असते बघा फार भोळं असते मी सांगू का महाराज आळंदीला असताना माझ्या आईचा फोन आला ना ती पहिल्याने हेच विचारायची बाबू तू जेवला का तू जेवला एवढं तू जेवला का मला वाटते आजही किती मोठा असू द्या माणूस आईचा जर फोन आला तर ती पहिल्याने विचारते तुम्ही जेवला बाई नसेल विचारत बहुतेक असं सामान पाहिजे नाही तर येसाल तिकडे विसरून आमच्या तुम्हाला तर काही कळतच नाही काही कळतच नाही आणखी काय तुम्हाला तर काही समजतच नाही तुम्हाला तर काही अक्कलच नाही असंही म्हटलं जाते पण तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला जर असं कोणी म्हटलं ना अक्कल नाही तुम्ही म्हणता खरंच नाही म्हणा खरंच मला अक्कल नाही म्हणा मला जर अक्कल असती तर तुझ्यासारखी पागल माझ्या पदरातच पडली नसती हा विनोद सोडा पण आई आई असते अक्षरशः यशोदामय्या म्हणते उद्या त्याला सांभाळा भगवान सुद्धा म्हणतात उद्या जाईल मी राणा सवे घेऊन गोधना या ठिकाणी गेल्यानंतर अनेक प्रकारचे खेळ खेळल्या जातात खेळाची मजा काही वेगळी असते महाराज खेळ हे अत्यंत आवडत असतात लहानपणी अनेक प्रकारचे खेळ खेळल्यानंतर गोपाळ म्हणतात देवा आता किती खेळायचं खांदी भार पोटी भूक काय खेळायाची सुख आता खेळ मोडावा परदा सगळेजण एकत्र येतात कमलाकार बसतात कमळाचा आकार आपल्या सगळ्यांना माहित आहे आता जरा जरा कमळाचा आकार मोठा मोठा होत चाललेला आहे कमळाबद्दल आकार कमळाच्या मोठ्या मोठ्या पाकळ्या दूर असतात लहान लहान पाकळ्या जवळ असतात बघा तुम्ही नाही तर लहान लहान पाकळ्या जवळ असतात मोठ्या मोठ्या पाकळ्या दूर असतात मी कमळाला परवा सांगितलं की मोठ्या मोठ्या जरा दूरच राहू द्या आमच्यासारख्याला जरा जवळजवळ घ्या आम्ही कधी तुमची साथ सोडणार नाही आणि मोठ्या पाळक्या कधी उडून जातील काही सांगता येत नाही नाही का खरं का साहेब बघा बघा खरंच बघा लहान लहान पाकळ्या जवळ असल्या पाहिजे ते कमळाने लहान लहान पाकळ्या जवळ घेतल्या पाहिजेत जरा शेतकऱ्याला जवळ घेतलं पाहिजे कमळाने तुम्हाला कसं वाटतं अरे तिथूनच येते नाही संत्र वगैरे तिथूनच येतात आणि म्हणून अर्थात कमळ आहे त्याचा हे वर्णन आहे भागवतामध्ये वर्णन कमळाच्या आकाराप्रमाणे हे वर्णन आहे बरं का मी मुद्दा म्हणून नाही सांगत तुम्हाला हे वर्णन आहे कमळाच्या आकाराप्रमाणे बसतात मोठ्या मोठ्या पाकळ्या दूर आहेत लहान लहान पाकळ्या जवळ आहेत
तसं मोठे मोठे गोपाळ दूर आहेत, लहान लहान गोपाळ जवळ आहेत आणि हातामध्ये भगवान मध्यभागी उभे आहेत, हातामध्ये द्रोण आहे काल्याचा आणि इथं लोणचं ठेवलेलं आहे, मुरली खोवलेली आहे आणि त्या ठिकाणी भागवतकार त्याचं वर्णन करतात. विभ्रदवेनुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानौ मसृण कवलं तत्फलांगुन्निलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदो हासयन् नर्भविस्वै स्वर्गे लोके मिहिदी भुजे यज्ञ बुग्बाल केली पुंडली कवरा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय, कृष्ण भगवान की जय, जोग महाराज की जय. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. असाच हा उत्सव असाच अखंड चालू राहो. आपण सगळ्यांनी या ठिकाणी मदत करतच आहात, अशीच आपली या सप्ताहासाठी मदत वाढत राहो. आणि या ठिकाणी भोलेनाथांचं मंदिर आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यावर आपली फार मोठी निष्ठा आहे आणि त्या निष्ठेचंच हे प्रतीक आहे की या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. असाच हा अखंड चालत राहो अशी भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आज आपल्या सप्ताहाची सांगत आहे, 12 वाजलेत, खरं म्हणजे आपली वेळ संपलेली आहे. आता भोलेनाथांच्या चरणी एकच प्रार्थना आहे की हे प्रभू, काय 5-50 वर्षात सगळा खेळ खलास होतो महाराज, नाही सगळा खेळ खलास, आज बंद किती राहिल्या. मला असं वाटतं की 50 नंतर 55 वर्षानंतर नाही का आपलं काय राहते महाराज नाही. आणि म्हणून बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूची आहारी, वाचोनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता देवा इथलं माझं समर्पण तुझ्यासाठी आहे. आणि म्हणून भोलेनाथांनी आपल्याकडून चांगलं काम करून घेऊत, देव धर्म आणि देशाची सेवा आपल्याकडून करून घेऊत, शेवटचा थेंब असेपर्यंत रक्ताचा तोपर्यंत करून घेऊत, ही भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्या सेवेला या ठिकाणी विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. केला विले दुरी हो घाची, तुम्ही वारे दोन्हीकडे मुख दोन्ही गडी, वाहतीच्या धारा बाबा, वारे दोन्ही गडे मुख दोन्ही गडी, आणि रात्री ठोका आज कौनी लोक, वारे दोन्ही कडे मुख कंठी धरला कृष्णमणी अवघाजणी प्रकाश, काला वाटो एकमेका वैष्णवनिका संग्रह, तुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा, काला वाटो एकमेका वैष्णवनिका संग्रह, म्हणी भूमंडळी आम्ही बळीवीर गाडी, काला वाटो एकमेका वैष्णवनिका संग्रह, पुढे वेळी वापुडी क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला क्षमा पराध महाराज सिद्ध. ज्ञानेश्वरा राखा पाया पैसे, स्टेजवर आरती घ्या, स्टेजवर आरती क्षमा घ्या. पराध महाराज तुम्ही सिद्ध, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, समाधान तुमचे धरिले चरण, आता उठावे से माहित नाही, दुर्वाणिकपणे येथे सापडले, आता उठावे से माहित नाही, नारायण गेला निवारी झाला,
आता उठावे म्हणाईस नाही नारायण करोनी आरती चक्र पाणी वाढते आज पुरले नवस धन्य काळा हा दिवस महापाहो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुरले नवस धन्य काळा हा दिवस तुका वाटे टाळी उभा संगीत जवळी आज पुरले नवस धन्य काळा हा दिवस प्रेम आरती गोविंदाची उजाळते धन्य धन्य त्रिलोचनानी ते करते अवलोकन ब्रह्मानी मोठा हो वाढते परमानंद धन्य त्रिलोचनानी ते करते नामा म्हणे केशवासी देखून राहिलो श्री अनंत मधुसूदन पद्मनाभा नारायणा जगव्यापक जनार्दन घना अविनाशा सकळ देवादी देवा कृपाळुगाजी केशवा सदा शिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंबर गरुड ध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्र करा कमल नयना कमलापती मदन मूर्ती भवतारका धरित्या मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज नित्य जगजीवना देवकी नंदना बाळरंगना बाळकृष्ण काल लोटांगणी मज ठाम द्यावा चरणी करीतसे विनवनी भवबंधनी सोडवा माय विठोबा माय जय जय विठोबा अकल्प विश्वभावी माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नो कुणी संत काळी मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा नला माझ्या विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा नो कुणी संत काळी मंडळी सुखी असो मागणी ते एक तुझ प्रती आहे येशील तरी पाये पांडुरंगा या संतासी निरवी हेची मज आणि दे तुझे कायन मागे तुझा तुका म्हणे आता उदार तोई या संतासी निरवी हेची मज देई आणि का तुझे काही न मागे तुझ ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम